संत गाडगेबाबा यांच्या संदेशाप्रमाणे गाडगे महाराज संस्था, श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गौरक्षण संस्था मूर्तिजापूर यांच्यातर्फे मेळघाटामधील अतिदुर्गम डोंगरी भागातील निसर्गरम्य अशा ढोमणी फाटा व भांदरी या गावातील गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांसोबत अनोखा उपक्रम म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। तसेच या प्रसंगी संचालक बापू देशमुख व प्राचार्य दिलीप काळे यांनी गावातील महिला व पुरुषांसमवेत रक्षाबंधन केले। तसेच वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व म्हणून एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला। त्याचबरोबर संतोष कुमार झुंझुनवाला, सीता झुंझुनवाला, चंद्रकांत खिडके यांच्या सौजन्याने गोरगरीब आदिवासी बांधवांना मदतीचा एक हात म्हणून धान्य, किराणा किट, जीवनावश्यक वस्तू तसेच वयोवृद्ध मायबापांना गादी, ब्लँकेट, महिलांना साड्या, मुला-मुलींना ड्रेस, शैक्षणिक साहित्य, लाडू, चॉकलेट इत्यादींचे मोफत वाटप करण्यात आले। किराणा वाटपचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। आता रक्षाबंधनाचं औचित्य साधून झाडांना राखी बांधून झाडांचं कसं संरक्षण करायचं आणि या पर्यावरणाचं कसं संरक्षण करायचं हा संदेश आज नागरवाडी संस्थेच्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेब देशमुख यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना आपण इथे देण्यात आलेला आहे। कोरोनामुळे सर्व लोकांचे त्यांच्या हातचा रोजगार गेला, त्यांची परिस्थिती बिकट झाली आणि हे ओळखून त्यांना काहीतरी आपण मदत केली पाहिजे, काहीतरी आपली बांधिलकी आहे या नात्याने बापूसाहेबांनी हा उपक्रम हाती घेतला आणि मुंबईचे आदरणीय श्री संतोष कुमारजी झुंझुनवाला यांनी लागेल ती मदत करायला मी तयार आहे, परंतु माझ्या मेळघाटातील आदिवासी बंधूंपर्यंत माझी छोटीशी मदत पोहोचवा म्हणून त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आणि त्याचा सीधा आता तांदूळ, गव्हाचा आटा, तेल, साखर हे सर्व किट गेल्या 2 महिन्यापासून अंदाजे 15 गावांमध्ये मेळघाटातील 15 गावांमध्ये पोहोचवण्याचे काम गाडगे महाराज संस्था नागरवाडीच्या टीमने केलेलं आहे। तसेच या कार्यक्रमाला सागर देशमुख, गजानन देशमुख, प्रकाश महात्मे, गजानन जौंजाळ, वसंत देशमुख, के.आर. चौधरी तसेच श्री गाडगे महाराज आश्रमशाळा येथील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी व सेवक मंडळ उपस्थित होते। रक्षाबंधन व जीवनावश्यक साहित्य मोफत वाटप या कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोमणी फाटा व भांदरी येथील ग्रामवासी आनंदित झाले। त्याचबरोबर तुळशीराम बेलसरे, पोलीस पाटील रवी जामुनकर, नितीन जामुनकर यांनी संचालक बापू देशमुख यांचे आभार मानले। गावामध्ये आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम नागरवाडी संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। तेव्हा आदिवासी बांधवांना, गावातील स्त्री पुरुषांना राख्या बांधून त्यांना जेवणाचं साहित्य, डाळ, तांदूळ, तेल, मीठ, साखर सर्व साहित्य आणि आटा हे देऊन सोबतच त्याच्यासोबत गाद्या, ब्लँकेट देण्यात आलेला आहे। ब्लँकेट वगैरे दिले तेव्हा आज भांदरी हे गाव अतिशय आनंदित झालेलं आहे। संपूर्ण गावकरी मंडळींना रक्षाबंधनाचा या ठिकाणी आनंद घेता आला। गावचे पोलीस पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे। पोलीस पाटील आहेत माझ्या बाजूला दुसऱ्या या बाजूला आदरणीय काळे सर आहेत, हे प्राचार्य आहेत आणि गाडगेबाबा अध्यासन समितीचे प्रमुख विश्वस्त आहेत। अमरावती विद्यापीठामध्ये त्यांचं मोठं ऑफिस आहे। गाडगेबाबांचं जे कार्य आहे, भुकेल्याला जेवण, ताणलेल्याला पाणी, उघड्या नागऱ्यांना वस्त्र, गोरगरीब मुलामुलींना लग्नाकरिता मदत, हे काम हे अनेक वेळा करत आलेले आहेत आणि अजूनही त्यांचं काम चालू आहे। तेव्हा या भांदरी गावामध्ये आज खूप आनंदाचा दिवस आहे। सरांनी सर्व जेवढे लहान लहान गरिबाची मुलं आहेत त्यांना चॉकलेट वाटले, त्याचप्रमाणे आमचे राऊतकर सर यांनी सुद्धा खूप चॉकलेट आणि बिस्किट वगैरे आणून मुलांना आनंदित केलेला आहे। हा सर्व कार्यक्रम भांदरी या गावात आज रक्षाबंधनाच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, आज नारळी पौर्णिमा आहे, अतिशय आनंदमय वातावरण आहे। तेव्हा सर्व गावकरी मंडळी खुश झाले। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।